नमस्कार फ्रेंड, तुमच्यासाठी हा एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवणार आहे की टाऊ थेरी आणि एलिट वेव्ह काम कशी करते. लाईव्ह एक्झाम्पल आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे. थोडा मोठा झाला तरी चालेल, पण हा तुम्ही पाहिलाच पाहिजे. तुम्ही कशा प्रकारे ह्या थेरीचा उपयोग करू शकता. लक्षात घ्या, डाऊ थेरी काय सांगते की मार्केटचा एक हायर हाय लोअर लो बनत चालतो वरच्या दिशेने या खालच्या दिशेने. पण एलईडी वेव्ह थेरी 8 पॅटर्नमध्ये विभागलेली आहे. लक्षात घ्या, वरच्या साईडला जर गेले तर ती 5 पॅटर्नमध्ये जाते, 5 वेव्हमध्ये जाते. खालच्या साईडला आली तर ती 3 वेव्हमध्ये येते. ती कशी येते तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते प्रत्यक्षात चार्टमध्ये कशा प्रकारे वर्क करतं ते पण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ मिस करू नका, पळवू नका, व्यवस्थित पहा. ओके, चला आता आपण पुढचं पार्टमध्ये ह्याच व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, लक्षात ठेवा, ज्या वेळेस वेव्ह चालायला सुरुवात होते, बनायला सुरुवात होते, तर वेव्ह कशी असते डाऊ थेरीमध्ये? हाय लो, हाय लो, हाय लो. याच्यामध्ये डाऊन ट्रेंड नसतो, कंटिन्यू वर चालले असते. पण याच्यामध्ये या वेव्हमध्ये, इलेट वेव्हमध्ये थोडं वेगळं असतं. लक्षात घ्या, जेव्हा मार्केट जिथनं सुरुवात करतं कन्सोलिडेशन नंतर, जेव्हा ते पहिलं हाय मारतं त्याच्यानंतर एक लो मारतं, तर ते हायला नंबर 1ला हायला हाय धरलं जातं, लोला 2 नंबर धरले जातं. लक्षात घ्या, पण हा 2 हा जिथनं 0 असते स्टार्ट होते त्याच्या खाली येत नाही, त्याच्या वर जातो. आणि त्याच्यानंतर काय होतं की तिसरा नंबर बनतो. तिसरा नंबरचा जी हाय असतो तो पहिल्या नंबरच्या हायच्या वर जातो. नेहमी वर गेला पाहिजे तेव्हाच तो धरला जातो इलेट वेव्ह मध्ये. आणि त्याच्यानंतर जो चौथा नंबर येतो तो 2 नंबरच्या लो पेक्षा खाली आला नाही पाहिजे, किंवा तो 1 नंबरच्या लो पर्यंत आला तरी चालेल. म्हणजे 1 नंबरचा जो टॉप आहे त्या टॉपच्या आसपास आला तरी चालेल, पण 2 नंबरचा टॉप जो बॉटम आहे तो तोडला नाही पाहिजे, तेव्हाच ही वेव्ह ग्राह्य धरली जाते. म्हणजे हा सस्टेन करतोय वर. त्याच्यानंतर 3 नंबरची वेव्ह येते, म्हणजे तिसरी वेव्ह तशी म्हणली पाहिजे. हे त्या नियमानुसार 5वी वेव्ह. पण तसं हाय, हाय आणि हा हाय, हा पहिला हाय जेव्हा येतो तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये काहीच करायचं नाही असं म्हटलं जातं. सेकंड हाय जेव्हा बनतो त्यावेळेस या ठिकाणी चांगलं कंडिशनमध्ये तुम्ही पकडू शकता. ही मोठी वेव्ह असते. आणि जी थर्ड वेव्ह असते ती वेव्ह कमीत कमी कन्सोलिडेशन किंवा रिव्हर्सलची वेव्ह असते, ज्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले मी. ते तुम्ही जाऊन व्यवस्थित पहा. पण जेव्हा रिव्हर्स मार्केट होतं त्यावेळेस एक जबरदस्त करेक्शन होतं. पहिलं सुरुवात होती करेक्शनची, त्यानंतर मार्केट एकदा वर जाण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यानंतरची वेव्ह बनते ती थोडी मोठी बनते. म्हणजे बी ते सी हा पॅटर्न आहे दुसरा, हा मोठा बनतो. त्याच्यानंतर मार्केट साइडवेज होतं आणि मग मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतं. ह्या दोन्ही वेव्हमध्ये हा फरक आहे. इलिट वेव्ह ही ऑप्शन फ्युचरमध्ये पण काम करते, परंतु ही वेव्ह इक्विटीमध्ये सगळ्यात भारी काम करते. तुम्हाला सांगतो, सगळ्यात भारी काम करते. आणि ह्या वेव्हचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे. परंतु ही वेव्ह वापरताना डाऊ थेरीचा वापर केला पाहिजे. जोपर्यंत मार्केट हायर हाय मारते तोपर्यंत चालायचं. ज्यावेळेस मार्केट हायर हाय मारायचं बंद होईल त्याच्यानंतरच तुमची पोझिशन बदलली गेली पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही पोझिशन बदलायची कारण नाही. याचं मी जे डाऊ थेरीचं तुम्हाला हे स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवेल, त्याच्यामुळं तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं कारण करायचं नाही. आता तुम्हाला चार्टवर मी तुम्हाला नेऊन दाखवल ह्या थेरी कशा वापरल्या जातात आणि तुम्ही स्टॉप लॉस का लावला पाहिजे. आज मी काही ट्रेड घेतला होता आणि तो ट्रेड कसा घेतला होता याच्यात 2 गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर त्या जो जो ट्रेड मारला त्या ट्रेडबद्दल आता आपण थोडंसं जाणून घेऊ की असं काय केलं होतं, मी कोणता ट्रेड मारला होता. हे बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला माझा ट्रेड दाखवतो. ज्यावेळेस मार्केट, मी तुम्हाला हा ट्रेड तर दाखवतो पण कालची एक थेरी मी सांगेल. कालच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटचा हाय बनलाय, लो बनलाय आणि मार्केट आता खाली येण्याच्या तयारीत आहे आणि ह्याच्यामध्ये कन्सोलिडेशन करून. पण मार्केट ओपन थोडंसं वर झालं, धडकनी कॉलच्या साईडला वर गेलं आणि पुढचं प्रीमियम त्याने खाली आणलं, धपकनी खाली आणलं. ज्यावेळेस पुढचं प्रीमियम खाली आणलं तर दोन्ही माझे ट्रेड इथं मी तुम्हाला दाखवतो.
तर सुरुवातीला जेव्हा हे कन्सोलिडेशन तोडायला गेलं तर माझ्या असं लक्षात आलं की मार्केट अजून पुश करण्याच्या प्रयत्नात आहे, अजून पुश करल. तर मला एक निगेटिव्ह ट्रेड आला होता, इथं निगेटिव्ह कंडिशन बनली. त्याच्यानंतर इथं याला त्याने क्रॉस केलं, पॉझिटिव्ह कंडिशन बनत होती, त्यामुळे ह्या कॅन्डलला मी ट्रेड घेतला. ती कॅन्डल पहिल्यांदा लावताना मी 1 मिनिटाची लावली होती. ह्या कॅन्डलला मी ट्रेड घेतला, पण मला माहित होतं की हे जर खाली आलं तर हे लो तोडल, म्हणून मी माझा स्टॉप लॉस ह्याच कॅन्डलला लावला होता. ह्या कॅन्डलच्या खालचा स्टॉप लॉस लावला होता, वरच्या कॅन्डलला ट्रेड घेतला. या ठिकाणी मार्केट वर गेलं आणि झटक्यात खाली आलं. ही कॅन्डल थोडी मोठी बनल्यामुळं माझा स्टॉप लॉस थोडा मोठा झाला, म्हणजे प्राइस वाईज थोडा मोठा झाला. तसं पाहिलं तर एवढं जास्त मोठा नाही झाला. मग जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मार्केट खाली यायला चालू झालं, तर ह्या जी कॅन्डल बनली, तर या साईडला ही कॅन्डल दिसते तुम्हाला, ही कॅन्डल. ज्यावेळेस ही कॅन्डल बनली तर मला असं वाटलं हे कॅन्डलचा लो तोडणार नाही, पण त्याने लो तोडला. मग जेव्हा इथं वर करेक्शन झालं, कारण हा लो तोडला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मार्केट अजून स्पाइक होण्याचे बेतात आहे, म्हणून मी कॉल साईडला ट्रेड घेतला. नंतर माझ्या लक्षात आलं की आता माझा स्टॉपला हिट झालाय आणि मला चांगला चान्स आहे. तर माझ्या लक्षात आलं होतं की मार्केट इथं रिव्हर्सल होईल, त्याचं मी चार्टवर पण तुम्हाला दाखवेल, आणि म्हणून मी ह्या कॅन्डलवर ट्रेड मारला. हा पुट बायचा ट्रेड घेतला, लक्षात घ्या. त्यामुळे इथं मी तुम्हाला दाखवतो, माझं चॅनल दिसतं. आणि हा जी कॅन्डल सेकंड बनली, या ठिकाणी मार्केट आलं आणि मार्केट त्यावेळेस इथं होतं. हे बघा, ही कॅन्डल कुठे, इकल्या साईडचं कॉलच्या साईडला बघा, इथं इथं. आणि ह्या त्या ठिकाणी मार्केट इथं आलं. तर मला असं वाटलं की करेक्शन आता ठीक आहे, इथपर्यंत झालेलं आहे. इथपर्यंत जर मार्केट थांबलं तर ही प्राइस टपकन पडेल. परंतु माझा स्टॉप लॉस हा होता. ह्या ठिकाणी मी ट्रेड घेतला, मग स्टॉप लॉसच हा लावला होता की मला माहित होतं की मला ह्याच कॅन्डलचं स्टॉप लॉस लावायचे. ह्या कॅन्डल नंतर रिव्हर्सल होईल आणि चांगल्या प्रकारचे रिव्हर्सल होईल. तो रिव्हर्सल व्हीवॅप पर्यंत जाईल, लक्षात घ्या. हे बघा, व्हीवॅप पर्यंत आला, व्हीवॅपला कन्सोलिडेशन करून वर गेला आणि हा व्हीवॅप पर्यंत खाली आला होता. हे बघा, व्हीवॅपला करून खाली आला आणि इथं पिवट पॉईंटला त्यांनी पकडलं, म्हणून मला वाटलं हा परत व्हीवॅप वर जाईल, म्हणून ह्या ठिकाणी मी ट्रेड मारला. या ठिकाणी मी एक्झिट तसं करण्याचं कारण नव्हतं, कारण मला जायचं होतं गाडी सर्व्हिसिंग द्यायला, आणि त्यामुळे मी या ठिकाणी माझी पोझिशन एक्झिट केली. मला पूर्ण खात्री होती की ही मार्केट खालीच येणार आहे. आणि नंतर मार्केटचा जो रनअप आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मी ज्यावेळेस आलं त्यावेळेस मार्केट या ठिकाणी आलं होतं ऑलरेडी, आणि या ठिकाणापर्यंत मार्केट जाईल मला असे होते, कारण ही जर इथपर्यंत आलं तर इथपर्यंत जाईल पिवट पॉईंटला. ते मार्केट कुठवर गेलं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जी प्राइस सोडली तर मी किती पॉईंट घेतले असतील, तर 31 पासून 240 पासून साधारणतः 300, म्हणजे 50-60 पॉईंट मी घेतले. आणि मार्केट तिथपासून किती गेलं, 300 पासून 600, डबल गेलं. 600 पॉईंट म्हणजे मी घेतले 40-50, साधारणतः 40-50 पॉईंट. किती पॉईंट घेतले मी, 42 ते 32 मध्ये, साधारण 32च्या आसपास, म्हणजे 80 पॉईंट घेतलं. 80 पॉईंट मी घेतले आणि मार्केट किती गेलं, 300 पॉईंट वर गेलं. तर त्याच्या मागची थिअरी हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. थिअरी काय होती की मी तुम्हाला काल हा चार्ट दाखवला होता, मार्केट इथनं बाउन्स झाले, मार्केट इथं निगेटिव्ह आलं होतं, इथं सेलर ॲक्टिवेट होतात. दुसऱ्या दिवशी पण इतकी बुलिश कॅन्डल बनल्यानंतर ही मार्केट वर आलं नाही, पण शेवटची कॅन्डल बेरिश बनली होती आणि मला माहित होतं की मार्केट खाली येणार आहे. म्हणून सुरुवातीला मार्केट वर गेलं तर मला असं वाटलं की एकदा ते पुश करेल, म्हणून मी बुलिश ट्रेड बनवला. त्याच्यानंतर माझे ट्रेड बुलिश बेरिशमध्ये आला, आणि म्हणून मी तुम्हाला हे बघा माझ्या पोझिशनचं दाखवतो. हा पहिला लॉस झालेला, हा दुसरा प्रॉफिट काढला आणि मी एक्झिट करून निघून गेलो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो लॉस होईल तुम्हाला मार्केट लॉस देणारच आहे, असं नाही की तुम्हाला प्रॉफिट देईल. पण मग आता मार्केट पळालं, मग मी तुम्ही परत पोझिशन बनवली पाहिजे वगैरे, असं नाही होत. तुमची जी डायरेक्शन आहे, तुम्हाला काय वाटतं हे कुठपर्यंत जाईल, तिथपर्यंतच तुम्ही ट्रेड बनवला पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये घुसायचं नाही, जोपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंट देणार नाही. आता तुमच्या हे लक्षात कसं येणार नाही कदाचित, पण हा हा हाय मारला तुम्ही, फर्स्ट हाय मारला, हा सेकंड हाय याला काढण्याचा प्रयत्न केला, इथं तर त्याने काढला, इथं काढण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटलं काढलं एकदा पुश देईल, नाही दिला, म्हणून मी स्टॉप लॉस जवळ ठेवला, स्टॉप लॉस हिट होऊन दिला. जर मी इथं टार्गेट इथं स्टॉप लॉस ठेवलं होता, आणि मी बघा हा स्टॉप लॉस आहे समजा, इथं दिसायला तुम्हाला व्यवस्थित दिस
थोडासा इकडे घेतो. ओके, हे बघा. तर याच्यात कसं आहे, मी स्टॉप लॉस ह्याच कॅन्डलचा ठेवला होता, म्हणून मी तुम्हाला सांगतो कॅन्डल कुठे बनते हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस तुम्हाला ठेवता येतो, नाही तर मग तुम्हाला एक रेंजचा स्टॉप लॉस ठेवता, इथपासून इथपर्यंत रेंजचा. मग मी ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस ठेवला की माझी पहिली स्टॉप लॉस हिट झालाय, म्हणून मला जी दुसरी ट्रेड बनवायची ती व्यवस्थित बनली पाहिजे. आणि माझी थिअरी काय होती की मार्केट खाली जाणार आहे, पुश होईल, म्हणून मी घेतला स्टॉप लॉस थोडा ठेवला. आणि म्हणून मी या ठिकाणी खाली जाणार असताना मी पुट बाय केला आणि या ठिकाणी मग शेवटी मी एक्झिट केला. कारण मला असं वाटलं की आता जर मार्केट थोडं थांबलं तर हे परत खाली येईल प्रीमियम, म्हणून मी माझा हे एक्झिट करून माझ्या कामासाठी गेलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी गाडी सर्व्हिसिंगला टाकून आलो तर मार्केट इथपर्यंत आलं होतं. आणि मग मला असं वाटलं की आता मार्केटने मुवमेंट दिलेली, पण तरी मला असं वाटलं होतं की मार्केटमध्ये जो स्पाइक यायला पाहिजे, कसं होतं मार्केट जेव्हा एखादा मुवमेंट देतं तर तोपर्यंत मार्केटमध्ये एक्झिट करायची नाही जोपर्यंत अशा स्पाइकच्या कॅन्डल यायला सुरुवात होत नाही. हा फर्स्ट स्पाइक आला, ह्या फर्स्ट कॅन्डलच्या खाली त्यांनी, हे बघा लक्षात घ्या, मी हे फर्स्ट कॅन्डलच्या खाली जर मार्केट क्लोज होत नाही म्हणजे याच्यात अजून स्ट्रेंथ आहे, ज्या स्पाइक येतील त्याची फर्स्ट कॅन्डल पकडायची. हायर जी मोठी कॅन्डल आहे, ही एक कॅन्डल आहे, ही एक कॅन्डल आहे, पण ही जी फर्स्ट कॅन्डल आहे हिच्या खाली मार्केट येत नाही म्हणजे याच्या स्ट्रेंथ आहे, हे अजून हे देईल. त्याच्यानंतर हे बघा इथं दिला, हे फर्स्ट कॅन्डल त्यांनी लो मारला का नाही, इथं हाय मारल्यानंतर वर कॅन्डल गेली, इथं फर्स्ट कॅन्डल लो नाही मारला, या कॅन्डलचा त्यांनी लो मारला का नाही मारला, नाही मारला, मग तोपर्यंत थांबायचं. नंतर ही मोठी कॅन्डल बनली, मग आपला स्टॉप लॉस वर नेत चालायचा. हे लक्षात घ्या, ही मोठी कॅन्डल बनली, ह्या कॅन्डलचा लो मारला का नाही मारला, मग ही कॅन्डल बनली, हिचा लो मारला का नाही मारला, ही मोठी कॅन्डल बनली, हिचा लो मारला का नाही मारला, ही कॅन्डल बनली, हिचा लो मारला का नाही मारला, ही कॅन्डल बनली, लो मारला का नाही मारला. पण ही कॅन्डल बनल्यानंतर हिचा लो मारला म्हणजे ही मार्केटची जी स्ट्रेंथ आहे ती संपली. म्हणून तुम्हाला सांगतो पिवट पॉईंट लावलं पाहिजे, दुसऱ्यानंतर त्याच्या व्ह्यू थिअरीमध्ये गेलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही हे मूव्हिंग ॲव्हरेज लावलं पाहिजे. आणि ज्या वेळेस या कॅन्डलचा लो मारला तेव्हा मार्केटमधली स्ट्रेंथ संपलेली आहे. आणि आता हा जो कॅन्डल आहे, ज्या वेळेस हे 20 मूव्हिंग ॲव्हरेज कॅन्डल जेव्हा तोडेल तेव्हा मार्केट डाऊन साईडला येईल किंवा मार्केट इथं थांबेल, अशा वेळेस तुम्ही मार्केटमधनं निघून जायला पाहिजे. आणि तीच थेरी या पुट साईडला पण वापरल्या जाते. हे बघा लक्षात घ्या, मार्केट इथं आलं, इथं मी निघून गेलो, मार्केट वर आलं, याच्यावर त्यांनी अजिबात एकही कॅन्डल दिली नाही, तुम्ही लक्षात घ्या. आणि या ठिकाणी येऊन मार्केट कन्सोलिडेशन करू राहिले. आणि अजूनही इथं कोणतीही कॅन्डल अशी कॅन्डल नाही की ज्याने बुलिश कॅन्डल तोडलेली, ही मेन बेरिश कॅन्डल आहे, हिचा हाय तोडला नाही. परत ही कॅन्डल आली, हिचा हाय तोडला नाही, परंतु आता ह्या कॅन्डलचा ते हाय तोडेल, कारण इकडं जे बायर साईडचा त्याने हाय तोडलेला आहे. लक्षात घ्या, हाय तोडेल. मग आता बुलिश ट्रेंड घेतला पाहिजे का मी? नाही, कारण माझला वाटत होतं हे मार्केट निगेटिव्ह ट्रेंडला जाईल, हे मार्केट साईडवेज राहणार आहे, पण ते एकदम जास्त वर गेलं म्हणून ती प्राइस खाली आणण्यासाठी मार्केट प्रयत्न करेल. या ठिकाणी बुलिश आणि बेरिश दोन्हीही व्यक्ती आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे मार्केटचा जो मोमेंटम यायचा होता तो आलेला आहे आणि आता मार्केट दिवसभर कन्सोलिडेशन करेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बरेच वेळा आपल्याला जे दिसतं, हे बघा मार्केटमध्ये इथं बुलिश आहेत, इथं बेरिश आहेत, कन्सोलिडेशन केलं खाली आलं, प्रयत्न केला खाली आलं, म्हणजे या ठिकाणी जे कॉल रायटर बसले ते मजबूत आहेत. आणि म्हणून त्यांनी हा कितीही बुलिश कॅन्डल मारली तर त्या कॅन्डलचा निगेटिव्ह रेट तोडलेला आहे. आणि मार्केट आता याच ठिकाणी कन्सोलिडेशन करल, ते इथपर्यंत येईल, याच्यापेक्षा खाली येणार नाही, पण एकाच झटक्यात येईल, येणारच नाही. आज इथंच कन्सोलिडेशन करल. म्हणून मार्केटला तुम्हाला अगोदर ओळखता आलं पाहिजे, हे मार्केट जाईल कुठे, कुठपर्यंत जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलं की स्टॉप लॉस हा पाहिजे, तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. आणि एकदा ट्रेड घेतलं परत मध्ये घुसायचं नाही कधी पण. आणि स्टॉप लॉस, आता समजा मी इथं स्टॉप लॉस हिट नसता दिला, माझा टार्गेटपर्यंत मी थांबलो असतो, माझा स्टॉप लॉस दिलाच नसता मी इथं, या ठिकाणी मी स्टॉप लॉस काढला, बरोबर का नाही, या ठिकाणी काढला, मला वाटलं इथच्यावर आलं, इथं स्टॉप लॉस काढला, कारण माझं टार्गेट कसं असतं की विव्यापर्यंत जाईल, विव्यापर्यंत जाईल. हे बघा विव्यापर्यंत जाईल, विव्याच्या वर झालं, आता हे सस्टेन करेल विव्याच्या खाली, एकदा याला येऊन टच करायची. म्हणून मी ही माझी पोझिशन काढली,
प्रॉफिटमध्ये काढली, माझा लॉस झाला तो पण कव्हर झाला आणि मी प्रॉफिटमध्ये राहिलो आणि माझा कामानिमित्त जायचं होतं, नाही तर मी काय केलं असतं, माझा हा स्टॉप लॉस काढून, हे बघा लक्षात घ्या, हा स्टॉप लॉस येतं होता, हा काढून ज्या वेळेस मार्केट, तुम्हाला सांगतो स्टॉप लॉस कसा लावायचा असतो, ट्रेड कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही स्टॉप लॉस लावलाय, जो आता हा हाय मारलाय, ज्यावेळेस हा हाय काढल तेव्हा स्टॉप लॉस इथनं काढून इथं लावायचा. आता हा हाय मारला, हा हाय जेव्हा काढल तेव्हा इथनं स्टॉप लॉस काढून इथं लावायचा. इथं पहिल्यांदा टार्गेट दिल्यानंतर हा स्टॉप लॉसच्या आसपास आलं, मग हे टार्गेटच्या जेव्हा जवळ येईल ना, तेव्हा तुम्ही इथं तुमची पोझिशन एक्झिट करायची, नाही तर हा स्टॉप लॉस काढायचा नाही. कारण हा टार्गेट एक, आपल्याला तुमचं स्टॉप लॉस उडवाय किती लागतं, 1 सेकंद, याने एक झटका मारला खाली आणि परत वर गेलं. इथं कन्सोलिडेशन करते ते वर, आणि 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरच कॅन्डल, मी तुम्हाला नेहमी सांगितलं 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली 2 कॅन्डल 20 मुव्हिंग ॲव्हरेजला टच न होता जेव्हा खाली क्लोज होतील, तेव्हा मार्केटचा डाऊन ट्रेंड चालू होईल. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की मार्केट जोपर्यंत अप ट्रेंडमध्ये तोपर्यंत चालून द्यायचं, त्याला हे करायचं नाही. ज्या वेळेस त्याची फर्स्ट कॅन्डल जी सगळ्यात मोठी बनलेली आहे, फर्स्ट कॅन्डल, आता इथं सगळ्यात मोठी फर्स्ट कॅन्डल, हे बघा, ही बनली, लो नाही तोडला, मग नंतर ही बनली, लो नाही तोडला, मग ही बनली, लो नाही तोडला, ही बनली मोठी, तिचा लो तुटलेला आहे. आणि म्हणून याचा जो बुलिश ट्रेंड आहे तो आता साईडवेज होण्याची गॅरंटी जास्त आहे. म्हणून या ठिकाणी मार्केटमधनं निघून जायला पाहिजेत. त्याच्यानंतरचा हा मूवमेंट आपल्यासाठी नाहीच आहे, त्या थेअरीमध्येच बसत नाही, माझ्या तरी थेअरीत बसत नाही. त्याच्या मग हा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करू शकता, पण मी इथंच निघून जाणार, मी याच्यावर थांबणार नाही. म्हणून मार्केटने हा स्टॉप लॉस, मग हा स्टॉप लॉस, मग इथं स्टॉप लॉस लावायचा, मग इथं लावायचा, मग इथं लावायचा, असा स्टॉप लॉस घेता. पण इथं करेक्शन आलं आणि ही जी कॅन्डल आहे ही फेक कॅन्डल आहे, हे रिजेक्शन कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलला मी कधीच ट्रेड घेणार नाही, कधीच घेणार नाही. माझा इथं स्टॉप लॉस झालेला आहे, या ठिकाणी विषय संपलेला आहे. म्हणून मार्केटमध्ये मी तुम्हाला तेच सांगतो की मार्केटमध्ये स्टॉप लॉस हा महत्त्वाचा आहे आणि टार्गेट महत्त्वाचे आहे. जोपर्यंत स्टॉप लॉस होत नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉप लॉस काढायचाच नाही. तुमच्या मनामध्ये स्टॉप लॉस नाही ठेवायचा, चार्टमध्ये स्टॉप लॉस पाहिजे, कंटिन्यू चार्टमध्ये स्टॉप लॉस पाहिजे. आणि ज्याला मार्केट शिकायचे, ज्याला खूप मोठ्या पदापर्यंत जायचे, त्यांनी स्टॉप लॉस मार्केटमध्येच लावला पाहिजे. आणि जोपर्यंत त्याला स्टॉप लॉस दिसत नाही का, हा इथं स्टॉप लॉस कुठे आहे, इथं आता मी इथं एकदम नाही ना घेतला, मी एक्सपेक्ट काय केलं की ही कॅन्डल नाही तोडली पाहिजे क्लोजिंग बेसिसवर, तर त्याने तोडली क्लोजिंग बेसिसवर. जेव्हा त्याने तोडली त्यावेळेस तिकडं स्पाइक येईल मला अशी आशंका वाटली, म्हणून मी त्या साईडला गेलो. पण मी तिथं स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवला. आणि ज्यावेळेस ही कॅन्डल बनली तेव्हाच माझ्या लक्षात आलं. मग दुसरी गोष्ट, माणसं काय करतात, इथं एक चार्ट लावतात, मग याचा ब्रेकआउट देतात, मग इथं त्यांची पोझिशन बनते या ठिकाणी. आता ते कसे लावतात मी तुम्हाला दाखवतो, गडबड नाही करायची, सगळं दाखवलं जाईल. हे बघा, हा हाय लावला, हा याला हे ब्लॅक कॅन्डल त्याला रेड करतो, व्हाईट करतो, दुसरा लावला, हे बघा इथं, अरे ये, हा लावला. आता इथं व्ही वॅप आहे, 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, याचा लो हा वर गेलं मार्केट, आणि मग त्या मार्केटचा स्टॉप लॉस ज्यावेळेस इथं व्ही वॅपच्या वर जाऊन मार्केट इकडं वर निघल, म्हणजे या ठिकाणी मार्केटचा तुमची एंट्री होईल साधारणतः. मग तुम्ही सांगा, इथं एंट्री गेली, मी इथं एंट्री केली, इथं माझं एक्झिट पण झालो मी, मग ती एंट्री झालेली, मग इथं कन्सोलिडेशन करायला लागलं, आणि इकडं प्रीमियम, जर इकडं प्रीमियम थोडं वर आलं ना, तुम्ही असं काय म्हणता, इथं खालनं प्रीमियम वर आलं, तुमचे इंडिकेटर लागून जातील. म्हणून तुम्ही ही थिअरी एकदम परफेक्ट आहे डाऊ थिअरीनुसार, पण कॅन्डल व कोणत्या ठिकाणी कॅन्डल बनते, त्या कॅन्डलला तुम्ही जर पोझिशन बनवली ना, तर हे टार्गेट तुम्हाला मिळणं अचीव आहे ना. जोपर्यंत मी तुम्हाला आता ज्या थिअरीनुसार सांगितलं त्या थिअरीनुसार, मी इथं का बनवणार नाही, त्याची मी कारणं तुम्हाला सांगितली की हे माझ्या थिअरीमध्ये बसत नाही आहे. आलं का लक्षात. आता मार्केट साईडवेज होईल, त्याची जी मुवमेंट होती त्याने देऊन झाली. दुसरी गोष्ट, अजून बरेच गोष्टी तुम्हाला दाखवते बघा, साईडवेज होईल त्याची कारणं मी तुम्हाला दाखवतो.
ही मी बँक निफ्टीमध्ये का ट्रेड केला, निफ्टीमध्ये का नाही केला, त्याची कारणं. कारण निफ्टीची एक्सपायरी जवळ आहे. हे बघा या ठिकाणी काय दाखवते, निफ्टी बँक निफ्टी किती गेली 400 पॉईंट, निफ्टी केली 76 पॉईंट, बँक निफ्टी किती 72 आणि हे किती 30 पॉईंट आहे ना. म्हणजे निफ्टी जास्त स्ट्रेंथमध्ये, बँक निफ्टी पहिली बेरीज झाली होती. आणि म्हणून निफ्टी खाली जरी आली असली तरी निफ्टीचा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की याची एक्सपायरी कितीला होणार आहे. निफ्टीची एक्सपायरी कितीला होणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की निफ्टीची एक्सपायरी मला कुठं दिसते, ती 24,000च्या खाली दिसत नाही आहे आणि ती 24,200च्या आसपास असायची शक्यता जास्त आहे. हे अगोदर सांगता आलं पाहिजे तुम्हाला, अगोदर कळलं पाहिजे. इथनं मार्केट खाली काय येणार आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मार्केट उद्या खाली ओपन होईल, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि मार्केट वर ओपन झालं तर काय करायचं. त्यावेळच्या पोझिशनच्या आजनुसार आहे. मार्केट वर ओपन झालं पण मार्केट जास्त ओपन नाही झालं, मग मार्केट वर ओपन झालं तर ते मार्केट खाली येईल. कारण कालचा डाटा बनला होता तसा की मार्केट हे निगेटिव्ह साईडला जाईल. पण जे पुटवाले होते ते आपले पोझिशन सोडायला तयार नव्हते. आपलं कॉलवाले होते, पुटवाले होते ते आपले पोझिशन सोडायलाच तयार नव्हते पुट साईडचे. म्हणून त्यांनी मार्केट थोडं वर ओपन केलं आणि एकदम धाडकनी खाली दिलं आणि झटक्यात खाली दिल्यानंतर कालच्यापेक्षा मार्केट खाली आणलं. पुटचे प्रीमियम त्याने क्रॅश केले आणि पुटचे प्रीमियम क्रॅश केल्यानंतर मग मार्केट वर गेलं. म्हणून मार्केटमध्ये थिअरी कशी चालते की पुटचं प्रीमियम अगोदर ज्या साईडला पुटवाला बसला का तो त्याचे प्रीमियम क्रॅश केल्यानंतर नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तो हे देणार नाही, मुवमेंट देणार नाही. हे बघा पुटचं प्रीमियम क्रॅश केल्याशिवाय तो मार्केट मुवमेंट देणार नाही. आणि कॉलचं प्रीमियम ऑलरेडी खाली होतं, पुटचं प्रीमियम खाली खाली एकदा क्रॅश केलं आणि सोडलं. आता त्याचा टार्गेट कंप्लीट झालेले, टार्गेटच्या आसपास ते आलेले, त्यामुळे विषय सोडून द्यायचा त्याचा. फर्स्ट बाउन्स, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्टॉप लॉस लावू नका गरजेचे. वेव्ह थेअरी काय काम करते आणि डाऊ थेअरी म्हणजे हायर हाय हायर लो, वेव्ह थेअरी कशी चालते. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आता हा व्हिडिओ मी इथंच बंद करतोय. जास्त व्हिडिओ मोठा करण्यात काही अर्थ नाही, माणूस बोर होतं आणि नंतर माणसाला कळत नाही की विनाकारण काय पाहत राहायचं असं. म्हणून मी तुम्हाला सांगतो जे चार्टवाले आहेत ना त्यांना तुम्ही फॉलो करू नका. एकदा तुम्ही चार्ट शिकल्यानंतर अजून कशाला फॉलो करायचा. मग मी समजा तुम्हाला सांगितलं मार्केट खाली जाणार आहे, मार्केट वर ओपन झालं, तर मला माहिती ना मार्केट का खाली जाणार आहे. तुम्हाला त्याच्या मागचं बॅकग्राऊंड माहीत नाही, मग तुम्ही फसता ना. मार्केट खाली जाणार आहे समजा, इथं स्टार्टिंगलाच तुम्ही पोझिशन कॉलची बाय करून ठेवली होती, पुढची बाय करून ठेवली, मार्केट वर ओपन झालं आणि मार्केट अजून वर निघायला लागलं, तर तुम्ही म्हणणार या खाली जाईल खाली, तुम्ही अजून पुढ बाय करता. सकाळी उठलो आणि मार्केट तर अजूनच वर जायला लागलं, नाही तर क्रॅश किती झालं पुढचं प्रीमियम. आता पुढचं प्रीमियम समजा तुम्ही घेतलं होतं 273 रुपयाला, ते आलं किती 141 रुपयाला, आणि मग तुमचे इंडिकेटर लागून नाही जाणार, मग काय होतील. मार्केट खाली येणार आहे हे नंतर वर गेलं. ते बऱ्याचशा वेळेस जे मुवमेंट असतात ते पेंडिंग ठेवले जातात. मोठे प्लेयर पेंडिंग ठेवतात, त्याच्या मागची कारणं वेगळी असतात. एक्सपायरीला अजून 2 दिवस आहे, मार्केट इथंच खेळून ठेवायचे आणि त्यामुळे हे सगळे गोळ चालले. आता मार्केट खाली आलं तर कुठपर्यंत खाली येईल, तर ते तुम्हाला सांगतो. हे कसं तुम्ही ओळखाल की हे मार्केट खाली आलं तर कुठपर्यंत येईल. तर मार्केटचं काय आहे 57,300, 57,300. मग 57,300चा पुट लावायचा. 57,300चा ओके पुट लावला. 57,300चा पुट कुठं दिसतोय. ओके, आता मी काय करेल या ठिकाणी, ज्या वेळेस फर्स्ट सेल पोझिशन येईल 3 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. आता हे बघा, ही कॅन्डल रिजेक्ट झाली म्हणजे मी तयार आहे की फर्स्ट सेलर आलेला आहे. ज्या वेळेस फर्स्ट कॅन्डल इथं रिजेक्ट होईल त्यावेळेस फर्स्ट टॉप होईल, त्याच्यानंतर मार्केट परत एकदा टॉप मारायला जाईल. पण हे मार्केट इथून या ठिकाणापर्यंत येईल म्हणजे 166 पासून मार्केट 102 पर्यंत खाली येऊ शकतं पुटमध्ये. कारण फर्स्ट रिजेक्शन झालेले आणि मार्केट इथं कन्सोलिडेशन करते. पण मार्केटला ह्या कॅन्डलचं पण रिजेक्शन द्यावं लागेल, त्याच्यानंतर परत एकदा पुल बॅक करावं लागेल, त्याच्यानंतर रिजेक्शन द्यावं लागेल. पण तरीही मार्केट ज्या वेळेस कोणत्याही 3 मिनिटाची कॅन्डल आहे बघा, आता ह्या 3 मिनिटाची कॅन्डल आहे, ही मोठी कॅन्डल नाही मारली ठीक आहे, ह्या 3 मिनिटाच्या कॅन्डलचा त्याने लो मारलेला आहे. मग माझी इथं सेल पोझिशन आले तर माझं टार्गेट काय असणार आहे 104.
पुट सेलमध्ये मी सांगतोय तुम्हाला, मार्केटने मुवमेंट दिलेले, मार्केट कन्सोलिडेशन करणारे, मग इथून मार्केट खाली आलं तर इथं मग त्यावेळेस मी तुम्हाला असं वाटेल का कॉल बाय करेल? मी कॉल बाय करणारच नाही. कारण कॉलचं प्रीमियम जरी वाढलं तर ते टिकणार नाही, ते परत खाली येईल. म्हणून अशा ठिकाणी मी पुट सेल मारेल आणि त्याचं टार्गेट VWAP ठेवल, त्याच्या खालची मी एक्सपेक्टेशन करणार नाही. म्हणून मार्केटमध्ये नेहमी 20 मुव्हिंग ॲव्हरेज, VWAP आणि स्टॉप लॉस आणि पिव्होट पॉईंट वापरले जातात. याच थेरीवर मार्केट चालतं. जर तुम्ही सगळे मुव्हिंग ॲव्हरेज वापरले तर ते तुम्हाला मुवमेंट देणार नाही बाळांनो, तुम्ही मरशाल. हे बघा लक्षात घ्या. हे बघा आता हा इथं डबल टॉप बनलेला आहे एक प्रकारे, किती याच्यामध्ये 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, आणि मार्केट इथं याचा लो तोडायचा प्रयत्न करतो. याचा लो जसा तुटेल आणि इथं एकदा त्याने हे केले, 1-2 वेळा त्यांनी सस्टेन केले, मार्केट इथं सस्टेन करणार म्हणजे आता त्यांनी खालनं बाय तर केलंय, तो सोडल कसं काय लगेच? त्याला डिस्ट्रीब्युशन करायचे ना, मग डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तो इथं थांबेल ना थोडा वेळ, थोडा वर जाईल खाली येईल, वर जाईल खाली येईल, पण त्याचा जो वरचा मुवमेंट आहे तो संपलेला आहे. विषय संपलाय, मुवमेंट संपलेला आहे, त्याचे जो वर जायचा त्याचा मुवमेंट आहे संपलेला आहे. हे बघा ही जी कॅन्डल आहे याच्यानंतर जी मोठी कॅन्डल कोणची बनली, ही ह्या कॅन्डलचा लो तोडलाय ऑलरेडी, त्याचा फर्स्ट मुवमेंट इथंच संपला होता, हा सेकंड मुवमेंट परत इथं संपला, आता हा थर्ड मुवमेंट चालू झाला, त्यामुळे मी इथं बाय पोझिशन घेणारच नाही, इथं सेल मारल, या ठिकाणी सेल मारल. स्टॉप लॉस या 176च्या वर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस माझा राहील. ह्या जी मेन कॅन्डल आहे त्याच्यावरचा 20 पॉईंट अजून वर, मार्केट इथपर्यंत जाईल त्याच्यावर 20 पॉईंट, आणि माझं टार्गेट किती राहील? 105. आता हे तुम्ही लावून पहा 57-300ला, तुम्ही इथून पुढे पहा काय होतं काय नाही. माझं हे टार्गेट राहील, त्याच्या खालचं माझं टार्गेट नाही राहणार. तिथून किती देईल मग त्याच्यानंतर मी वेव्ह थेरीनुसार कुठे काय देईल कसं देईल हे पाहिल मी. बघा आलं का नाही खाली? ही कॅन्डल अजून तोडली नाही 3 मिनिटाच्या याच्यामध्ये, 1 मिनिटामध्ये डबल टॉप मारलाय, इथं परत एकदा जाऊन ट्राय करण्याचा प्रयत्न करेल. माझं टार्गेटच हे राहील, त्याच्यावर खाली राहणारच नाही. आता मी हात जर तिथपर्यंत वाट पाहिली तर हा व्हिडिओ 1 तासाचा होईल, मग तुम्ही पाहाल का? म्हणून अशा प्रकारे तुम्ही थेरी वापरा, त्याच प्रकारे मार्केट काम करतं. मार्केट कुठे काम करेल कुठे नाही, तर तुम्ही अशा ठिकाणी एकदम जाऊन पुट बाय कॉल बाय करू नका. मुवमेंट झाल्यानंतर मार्केट वर जाणार नाही, हे लक्षात घ्या. हां, आणि हा फर्स्ट एक 10-15 मिनिटामध्येच जो मुवमेंट मिळतो तोच लॉंग मुवमेंट घेऊन जातं मार्केट. आता मार्केट इथं कन्सोलिडेशन करेल, मार्केट इथं प्रीमियम खाण्याचा प्रयत्न करेल, मार्केट इथेच थांबेल, थोडं वर जाईल खाली जाईल, वर जाईल खाली जाईल, मार्केट इथं टाइमपास करेल. ओके, हा व्हिडिओ मी इथं संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्युचर ऑप्शन कसं बनतं, काय बनतं, त्याच्या मागच्या थेरी काय, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यात आपण वापस प्राइस ॲक्शन पाहणार आहोत. प्राइस ॲक्शन त्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. ओके, हा व्हिडिओ आवर्जून पहा, हा व्हिडिओ वेळोवेळी पहा, डबल टेबल पहा, याच्यात मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.